राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि आमच्या नेत्या सुमित्राबाई पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या माध्यमातून अपमानास्पद टीका टिप्पणी केली गेली। त्याच्या निषेधार्थ आमचे नेते माननीय प्रतिभा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ते निषेध व्यक्त करत आहोत। आज खरं जर सांगायला गेलं तर काँग्रेसच्या राजकारणासाठी महिलांना सन्मान द्यायचा खरा चेहरा समोर आलेला आहे। ज्या काँग्रेसचा खरा चेहरा समोर आलाय की महिलांना ते किती सन्मान देतात, हा खरा चेहरा काँग्रेसचा समोर आलाय। मला आज या ठिकाणी सांगायचं आहे की काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे, पण आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या पक्षाची स्थापना केलेली आहे। कार्यकर्त्यांना बळ देणारा हा पक्ष आहे, कुठला घराणेशाहीचा पक्ष नाही। काँग्रेस हा मुळातच जन्म काँग्रेसचा हा घराणेशाहीतून झालाय आणि घराणेशाहीवर हा पक्ष वाढलाय। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। मी पुन्हा एकदा या निषेध मोर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून कुणावर टीका करताय हे तुम्ही जाणून घ्या। या अगोदर सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणींची टीका केली तर लाडक्या बहिणींनी तुमची जागा दाखवून दिली। या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी महिला जो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारेवर चालतो, तुमच्या मनावर चालत नाही, तुम्ही कुणाची मक्तेदारी घेतलेली नाही। सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचा हा धिक्कार करतो आणि त्यांना इशारा देतो, यानंतर जर आमच्या नेत्या सुमित्रा वहिनीच्या बद्दल आहेच तर कुठल्याही महिलांच्या बद्दल जर आपण जर टीका टिप्पणी जर केली तर कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यावर रस्त्यावर फिरून देणार नाही, हा एक इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।